आपण रानकेळी शोधण्यासाठी आलेलो आहोत. तर अक्षरशः रानकेळीचा शोध घेता घेता आपण एका केळीच्या झाडाजवळ आलेलो आहोत. पाहू शकता खूप मोठं झाड आहे या ठिकाणी. हे पहा अक्षरशः ते भाजी आपण काढूयात. तर व्हिडिओ पाहत राहा. पहा किती कष्ट घ्यावं लागतं रानभाज्यांसाठी. खूप उंचावरती घनदाट जंगल आणि कड्या कपाऱ्यावरती आहोत. हे पहा हे असे खालचे त्याचे मुळं आहेत, ते आपण काढून टाकू. पानं हे पहा रानकेळं, अक्षरशः रानकेळं तोडलेलं आहे. याची आपण आता जाऊन भाजी करणार आहोत. तर भाजीची रेसिपी पण तुम्हाला मी लवकर दाखवील. हे पाहू शकता आपण काल तोडलेलं आहे. बाय बाय. कठीण परिस्थिती असेल तर माझ्याशी संपर्क करा आणि जंगल भटकंती आणि रानभाज्यांसाठी मला संपर्क करा. धन्यवाद. कवळा कवळा भाग असतो तो खायचा असतो, निभार झालेला भाग आहे तो खायचा नाही. मग आपण इथपर्यंतच तर मित्रांनो रानातली केळी आहे. आपण त्याचा वरचा जे भाग आहे तो काढून टाकणार आहोत. त्याच्या आतमधला जो निघणार आहे तो फण्या, त्या फण्या आपण हलकी हाताने काढून घेऊया. असं काढायचं आहे त्याला. जी रानकेळीची भाजी होती ती पूर्णपणे वाफून घेतलेली आहे. आता तिला आपण पिळून घेणार आहोत, परंतु ते गरम आहे. थंड होण्यासाठी थोडासा कालावधी देऊ आपण त्याला. नमस्कार. गरम गरम भाजी आता आपण पिळून घेऊया. गरम गरम गरम. हे पहा जी भाजी आपण वाफवून घेतलेली ती पूर्णपणे पिळून घेतलेली आहे. तर सुट्टी सुट्टी करूया. आता सुट्टी सुट्टी करूया. माझे पप्पा बोलले सुट्टी सुट्टी. आता याला आपण चरका देऊया. भाजीला आपण मस्त पैकी याची फ्राय बनवू. आणि दुसरा मसाला, थोडीशी धनिया पावडर, नंतर वाफवून घेतलेली आपण आता ती भाजी, केळीची भाजी टाकणार आहोत. रानकेळीची
अशा प्रकारे आपली ही भाजी तयार झालेली आहे.